करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आयुष्यात जेवढ्या वेळेला आपण रडत असतो ना, तेवढं आपण बघा मोजून ठेवतो, की बाबा आज मी रडलो, परवाच्या दिवशी मी रडलो. परंतु आयुष्यात जेवढं तुम्ही रडाल ना, तेच रडणारं आयुष्य उद्या तुमचं भविष्य घडवल्याशिवाय राहणार नाही. पण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, जीवनात येणारी दुःख असतील, संकट असतील, अपयश असतील, संघर्ष असेल, तो आपल्याला त्रास देतच असतो. कधी कधी आपल्याला रडवतात सुद्धा. पण हाच अनुभव, हाच प्रवास आपल्याला अधिक मजबूत आणि सक्षम बनवत असतो. अडचणी या फक्त त्रास देण्यासाठीच असतात ना. आपल्या आपल्या बघा, आपल्या मनामध्ये हा सारखा विचार येतो, की प्रत्येक वेळेला मलाच अडचण येते आणि त्याचा त्रास फक्त मलाच होतो, असं नाहीये. तर त्या व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवनाचं धडे शिकवण्यासाठी प्रामुख्याने असतात. म्हणून म्हणाले, दुःख असतील, संघर्ष असेल, यांना घाबरून जाऊ नको. आयुष्यातला कठीणातला कठीण प्रसंगसुद्धा आपल्याला यशस्वी आणि परिपक्व बनवत असतो. म्हणून लक्षात ठेवा, आयुष्यात जेवढं तुम्ही रडाल, तेवढं तुम्ही घडल्याशिवाय राहणार नाही. विचार करा, आपल्याला सुद्धा उत्तम प्रकारे आयुष्य प्राप्त झालेलं आहे. म्हणून या आयुष्याची सुरुवात चांगल्या पद्धतीने जर केली तर चांगला दिवससुद्धा पाहायला मिळेल. परंतु आपल्याकडे सर्व काही आहे म्हणून त्या गोष्टीचा गर्वपणा आणू नकोस. आयुष्यात कोणत्या गोष्टीचा गर्व नसावा, समर्थ म्हणाले. कारण जो देऊ शकतो तो परत पण घेऊ शकतो. लक्षात ठेवा, आपण एखाद्याला काही वस्तू दिली तर ती पुन्हा आपण मागितल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र निश्चित ना. म्हणून गर्वपणा नसावा. स्वतःच्या स्वार्थासाठी जे दुसऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त करतात, ते पैशानं कितीही श्रीमंत होऊ द्या, तरी पण मानसिक सुखाच्या बाबतीत मात्र ते नेहमी असमाधानीच असतात. आपण पाहिलं, अनुभवलं स्वतःचा स्वार्थ कशामध्ये. अहो, पण प्रत्यक्षात जर आपण विचार केला, दुसऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त का करावं? त्यांना सुद्धा उत्तम प्रकारे आयुष्य प्राप्त झालेलं आहे. परंतु आपलं कसं असतं, की मलाच सर्व मिळावं, मलाच यश प्राप्त व्हावा, मला कुठेही संघर्ष नसला पाहिजे, मला कुठेही अडचण येता कामा नये. हा स्वार्थीपणा आपल्यामध्ये. परंतु ते पैशानं कितीही श्रीमंत होऊ द्या, मानसिक सुखाच्या बाबतीत मात्र ते नेहमी असमाधानीच. आपल्याला कितीही जरी पैसा मिळाला, पण त्याचं सुख तुम्हाला प्राप्त होणार नाही. तुम्हाला थोडा आनंद होईल, पण तुम्ही जर विचार केलात ना, तुमच्या मनाला तोच प्रश्न ज्यांनी बघा प्रत्यक्षपणे आपण ज्यांना फसवलेलं आहे, आपण दुसऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त केलेलं आहे, त्या व्यक्तीचा चेहरा सुद्धा तुम्हाला समोर दिसल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्ही समाधानी राहाल का? नाही ना. विचार करा, अशा गोष्टी आपल्या बाबतीत सुद्धा घडत असतात.
मग आपल्याला सर्व काही मिळालं, तरी बघा आपल्या आयुष्यात आपणच रडत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, जगायचं असेल तर उत्तमतेने जग. अडचण आली, प्रसंग आले, रडू नकोस. कारण किंमत ही पैशाला कधीच नसते. पैसे सर्वच जण कमवत असतात, पण किंमत पैसे कमवताना केलेल्या कष्टाला असते. तुझ्याकडे असणारा जो पैसा आहे, तू ज्या पद्धतीने कमवलेला आहेस त्याला किंमत आहे. तू रात्रंदिवस मेहनत केलेली आहेस, त्या पैशाला व्हॅल्यू आहे. बरोबर? म्हणून विचार करा. ज्या प्रकारे आपण स्वतःहून पाहत असतो, ऐकत असतो, बोलत असतो, परंतु नशिबानं साथ सोडली ना, म्हणून जीवन सोडायचं नाही. नशिबाने साथ का नाही दिली याचा विचार आपण केला पाहिजे. आपण स्वतःवर बघा हिमतीने जगता यायला हवं. आपण काय करत असतो, सर्व आठवण बघा मागे काही घडून गेले त्याची आठवण आपण काढत असतो. तुम्हाला उत्तमतेने काय करायचं आहे, भविष्याचा विचार करून उत्तमतेने प्रवास करायचा आहे. छोट्या छोट्या आलेल्या संकटांना कधी घाबरायचं नसतं. ते आलेले आहेत पाहुण्यांसारखे, पाहुण्यांसारखे जातील सुद्धा. म्हणून लक्षात ठेवा, एकदा बघा आपण रस्त्यातून जात असताना ठेच लागते ना, सारखी सारखी जाते का? नाही आहे. तिथे आपण सावध होतो. मग तसंच आहे, आलंय ना संकट, थोडी ठेच लागेल परंतु पुढे निघून जाईल. तिथे आपण सावध राहणारच ना. म्हणून प्रत्यक्षात आपण सुद्धा धैर्यानं त्याच वाटेवर सावधतेने उत्तम प्रवासाने नक्कीच गेलो पाहिजे. पण तुम्ही जरी हिंमत केली नाही, जगायला सर्वच जण आलेले आहेत, बरोबर की नाही? परंतु मरणाच्या अगोदर उत्तमतेने हिमतीने जगता आलं पाहिजे, तर त्याला खरं आयुष्य म्हणतात. लक्षात ठेवा, भूतकाळाला विसरून भविष्य घडवायचं आहे. परंतु भूतकाळातल्या ज्या आठवणी आहेत त्या कायम आपल्या साथच असतात, सोबत असतात. म्हणून जगासाठी तुम्ही एक व्यक्ती आहात, पण तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही पूर्ण जग आहात हे कधी विसरू नका. आपण सर्व विसरून चाललेलो आहोत. आपण आपलं कुटुंबच विसरून चाललेलो आहोत. अहो, कुटुंबातील प्रत्येक जण बघा आपला विचार करत असतो. आपल्या भविष्याचा विचार करणं, आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेणं. बघा, ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या कुटुंबाला जेवढं वेळ द्याल, तेवढीच कुटुंबातली लोकंसुद्धा तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही. पण जर तुम्ही वेळच देत नसाल, जर तुम्ही विचारतच नसाल, मग कुटुंबातील लोक तुमच्यासोबत राहतील का? नाही. जग तुम्हाला पूर्णपणे बघा खुलं आहे, पण तुम्ही जगासाठी एकच व्यक्ती आहात. तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही पूर्ण जग आहात. काही वस्तू खरेदी करायची, कुटुंबातली लोक तुम्हालाच सांगतील ना. एखादी व्यक्ती आजारी असेल तुम्हालाच सांगतील, कारण का तुम्ही प्रमुख आहात, बरोबर की नाही? एखादी जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे, तर ती जबाबदारी आपल्याला पूर्णतः पार पाडायची. मग आपण काय विचार करतो, अरे माझ्याच बाबतीत सर्व काय टेन्शन, का आयुष्यात मी असा रडकून दिला आलेलो आहो, बरोबर आहे? तोच प्रवास आपल्याला उत्तमतेने घडवत असतो. आयुष्यात आपण कुठे कमी कमी पडलेलो आहोत ना, त्याची उणीव पूर्णतः भरून काढणारा बघा परमेश्वरच आहे. तो कधी कोणाला कमी देत नाहीये. म्हणून विचार करा, जेथे जेथे अंतर पडिले तेथे तेथे हरिस्मरण काय करावे.
तुझ्या आयुष्यात तुला काही कमी पडलं की तू रडत बसतोस की नाही? मग स्मरण कोणाचं करतोस? तर परमेश्वराचं. आठवण कोणाची काढतोस? तर परमेश्वराची. म्हणजेच ज्या वेळेला कमी पडलं की परमेश्वर आठवतो. मग तसंच तुला उत्तम प्रकारे बघा, काही गोष्टी प्राप्त होण्यासाठी ज्या वेळेला संकट येतील, प्रसंग ओढवतील, अडचणी येतील, त्या वेळेला स्मरण केलं की परमेश्वर तुला भरभरून देणारा नक्कीच आहे. म्हणून बुद्धीचा वापर करण्यापेक्षा मनाचा वापर करणारी लोकं चांगली असतात. बुद्धीचा वापर सर्वच जण करतात, पण मनाचा वापर करायचा आहे. कारण आपण बोलतो एक आणि करतो एक. कारण बुद्धीचा वापर करणारी आधी स्वतःचा विचार करतात आणि मनाचा वापर करणारी लोकं दुसऱ्यांचा प्रथमतः विचार करत असतात. हा फरक आहे. हा फरक जर तुम्ही समजून घेतला ना, तर विचार करा, आपण एखाद्या ग्रुपमध्ये आहोत किंवा एखाद्या बघा गावामध्ये एखादे कार्यक्रम असेल, त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित आहोत. तिथे सर्वांचं मत आपण जाणून घेतो, सर्वांचे विचार आपण जाणून घेत असतो. सर्वजण विचार मांडत असतात. काही जण स्वतःचा विचार करतात, तर काही जण बघा प्रत्यक्षपणे मनाचा वापर करणारी लोकं दुसऱ्यांचा विचार करतात. मग आता समजून जायचं, यामध्ये बुद्धीचा वापर करणारी लोकं कोण आहेत आणि मनाचा वापर करणारी लोकं कोण आहेत? जेव्हा तू समजशील ना, तेव्हा नक्कीच त्याच्या अगोदर तुला स्वतःहून पाहता आलं पाहिजे, की मी बुद्धीचा वापर करतोय की मनाचा वापर करतोय? तेव्हाच तुला कळेल ना. म्हणून प्रत्यक्षात पाहावे आपणासी आपण. कारण आदर करणं, बरोबर? ज्यावेळी तुम्ही जितकं समोरच्याला दाखवाल, तितकंच दुप्पट तुम्हाला मिळेल. प्रत्येकाचा आदर करणं गरजेचं आहे. जर तुम्ही आदरच करत नसाल, तर समोरची व्यक्ती तुम्हाला आदर देईल का? मान-सन्मान देईल का? नाही देणार. एखाद्या वस्तूला तुम्ही बघा, एखाद्या व्यक्तीला तुम्ही एखादी वस्तू दिली, ती तुम्हाला रिटर्न देईलच, भरभरून देईल. परंतु असून जर तुम्ही दिली नाही, तर ती समोरची व्यक्ती देईल का? नाही देणार, मग म्हणाले. काही लोकंसुद्धा बघा अशी असतात ना, जी तोंडावर गोड बोलतात. असं नको. बरोबर आहे की नाही? जे कार्य आपल्यामध्ये करायचं आहे, उत्तुंग उत्तुंग भरारी घ्यायची आहे. मग बघा, नशिबाने साथ देणं फार गरजेचं आहे. मग आयुष्य जगता जगता अनेक गोष्टी घडत असतात. आपली चूक नसतानाही सुद्धा आपल्याला चुकीचं ठरवलं जातं. परंतु समर्थ म्हणाले, आता आपल्याकडून चूक झालेली नसताना सुद्धा आपल्याला चुकीचं ठरवलंय. लोकं आता कोणाला साथ देतील? आपण कोणत्या व्यक्तीबरोबर जायचंय, हे आपण आपलं ठरवत असतो. जो आपली किंमत करतो, त्याला आपण खूप जपतो. बरोबर की नाही? त्याला खूप जपायचं आहे आणि त्याच्या नजरेत तुमची किंमतच नाही आहे, अशा व्यक्तीला आपण अजिबात महत्त्व द्यायचं नाही. मग विचार करा. आयुष्यात तुम्ही पुढे रडाल, तेवढंच तुम्ही भविष्यासाठी उज्ज्वलतेचा प्रवास, बघा उज्ज्वलतेने प्रवास नक्कीच पार पाडाल. जय जय रघुवीर समर्थ.